कडाळे पाटील इंडिया माझामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज आपण आहे इंदापूर या ठिकाणी। गेल्या 5-6 दिवसामध्ये इंदापूर तालुक्यातील पळसदेव या ठिकाणी येडे वस्ती म्हणून आहे। त्या येडे वस्तीवरती एका वृद्धाचं म्हणजे जे 80 वर्षाचे वृद्ध आहे त्यांचं घर पाडले फॉरेस्ट विभागाने। म्हणजे इंदापूर तालुका फॉरेस्ट ऑफिसर अजित सूर्यवंशी यांनी त्या बाबांचं म्हणणं आहे की आशुतोष शेंडगे जे सहाय्यक उपसंरक्षण अधिकारी पुण्याला जे बसतात त्यांच्या सांगण्यावरून माझं घर पाडलंय। त्यांचं म्हणणं एवढंच आहे की बाबा तिथं 10 लोकांच्या घरांची कामं चालू होती पण फक्त माझं एकट्याचंच घर पाडलंय आणि अजून एक जणाचं। तर त्यांचं काय नेमकं म्हणणं आहे ते आपण विचारूया। तुमचं घर कशामुळे आणि का पाडलं आणि कुणी पाडलं? पैशांनी त्याच्यामुळे पाडलं। कोणी पैसे मागितले? गावठीचे पैसे मागितले। गावठी कोण आहे? वनपाल आहे। बरं। मग बाकीची जी कामं चालू आहेत घरांची त्यांनी दिले का? त्यांनी दिले। तुम्हाला मागितले होते? मागितले। किती मागितले होते? आम्हाला म्हणलं पहिले 10,000 द्या, संपूर्ण काम होतं 50,000 रुपयाची वस्ती घरांची असं आहे। मग दिले का तुम्ही पैसे? आम्ही दिले नाहीत ना। आम्ही दिले नाहीत। आम्ही म्हणलो तर आम्ही सोमवारी देऊ, रविवारी बाजारला काय शेत उकडे काहीतरी नेऊन तुम्हाला देतो 10,000। शनिवारीच पाडलं। बरं। शनिवारी तुमचं घर पाडलं। मग तुम्ही काय तक्रार वगैरे केली का? काय केलं की पुन्हा त्या अजित सूर्यवंशीकडे गेले का तुम्ही? अर्ज दिले होते त्यांच्याकडे। मग त्यांनी काय कारवाई केली? पुन्हा पेपरला दिली बातमी। पेपरला बातमी आली होती, त्यांनी काय कारवाई केली? काही कारवाई केली नाही। शून्य कारवाई केली। शून्य कारवाई। बरं। ते म्हणले तुमच्या वन फॉरेस्टाचे घर आहेत म्हणलं, त्या घरात ती घरं माझं घर वन फॉरेस्टात आहे, मग ती बाकीची वस्ती नाही वन फॉरेस्टात नाही म्हणून ते गावठाणात आहेत। म्हणजे फक्त पैसे नाही दिल्यामुळे तुमचं घर पाडलं। तालुक्यात अजून असं कुठं अतिक्रमण आहे? बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण आहे। कुठं आहे? बांडेवाडी, कोपरगाव, लाखेवाडी, राजवडी, शहा, भिगवण अशा ठिकाणी लिहूनच आणलंय तुम्ही? लिहूनच आणलंय। बरं, तालुक्यातलं काय अतिक्रमण काढलं का त्यांनी? काय अजिबात नाही, अजून कुठंच काढलं नाही। तालुक्यातलं कुठलंच अतिक्रमण काढलं नाही, फक्त तुमचंच काढलं। कारण शेंडगे ह्यो पुण्याचं शेंडगे ते मराठ्यावर अन्याय करतात। बरं। मराठा समाजावरती इंदापूर तालुक्यातल्या मराठा समाजावरती गरीब मराठ्यांवरती अन्याय केलाय असं तुमचं म्हणणं आहे? बरं। आणि अजून तुमच्या जवळपास कुठं अर्जामध्ये बरंच दिसतंय पळसदेव बरंच दिसतंय अतिक्रमण, हे तुम्ही लिहूनच आणलंय द्यायलाच अर्ज त्यांना? बरं। मग आता तुमचं काय म्हणणं आहे की सूर्यवंशीवर काय कारवाई झाली पाहिजे? निलंबित झाली पाहिजे। शेंडगे निलंबित झाली पाहिजे। गावठी शेंडगे आणि सूर्यवंशी गावठी निलंबित झाली पाहिजे। दोघं बी निलंबित झाली पाहिजे असं तुमची मागणी। आता पाईपलाईनचा पण उल्लेख केला। पाईपलाईन कुठे त्या फॉरेस्ट मध्ये? बरंच गेलं पाईपलाईन। बरं, त्या नाही त्या काढल्या? अजिबात नाही। म्हणजे असं म्हणणं आहे तुमचं की बाबा तालुक्यातलं कुठलंच अतिक्रमण काढलं नाही, फक्त तुमचं एकट्याच घर पाडलंय तुम्ही मराठा असल्यामुळं, गरीब मराठा असल्यामुळं पैसे देऊ शकला नाही म्हणून तुमचं घर पाडलं। म्हणजे हेच म्हणणं आहे तुमचं? बरं। अजून तुम्हाला काय म्हणायचं का याच्यावरती? काय नाही, आम्हाला कसं पाहिजे सगळ्यांना समन्वय पाहिजे, मोठ्याला बारक्याला समन्वय पाहिजे। तुमचे मग आमचं घर 2 घरं पाडली, मग 8 घरं का नाही पाडली? असं नियम आहे का 2 घरं पाडायची 8 घरं नाही पाडायची? नियम तर नाही तसा, आता काय त्यांचं फॉरेस्टवाल्यांचं म्हणणं आहे की तुमचं घरच फॉरेस्ट मध्ये येते, म्हणजे वस्ती जी आहे ती वस्ती सोडून घर येते तुमचं। त्या वस्तीतच आहे घर आमचं, फॉरेस्ट मध्ये वस्ती फॉरेस्ट मध्ये, पण वस्ती ही गावठाणात आहे, गावठाण आहे वस्तीचं असं फॉरेस्टचं म्हणणं आहे। आणि त्या गावठाणाच्या म्हणजे वस्तीचं जी गावठाण आहे त्या गावठाणाच्या वस्तीच्या बाहेर तुम्ही घर बांधले? चिटकून म्हणजे वस्तीतच घर बांधले नाही? किती अंदाजे तुमचं नुकसान किती झालंय? 1.5 लाखाचं नुकसान झालं। 1.5 लाख रुपयाचं नुकसान झालंय। घर बांधायसाठी हे आता 1.5 लाख कसे जमवले होते? जिकून काय उसने घेतलं होतं, काय पाहुण्याकडून आणलं। बरं। तुमचं नाव काय? तुमचं नाव सांगा. उत्तम माणसाव काळे. बरं. आता मग फॉरेस्टवाले काय तुमची नुकसान भरपाई देतो म्हणले का नाही? काय नाही सुद्धा नाही देतो म्हणले नाही, काय नाही? तर हे होते आपल्या बरोबर उत्तमराव काळे ज्यांचं वय 80 आहे। तर त्यांचं म्हणणं आहे की बाबा माझं एकट्याचं आणि अजून एक जणाचं घर पाडलंय, तर
पाडायचं तर सगळ्यांची घरं पाडायची आणि अतिक्रमणच काढायचं तर इंदापूर तालुक्यातील सगळ्याच ठिकाणचं अतिक्रमण काढावं अशी प्रामुख्याने त्यांची मागणी आहे. मी भीमराव कडाळे पाटील, इंडिया माझा, पुणे.